नमस्कार मित्रांनो, आज बघू आपण क्यूबिक इक्वेशन, जे की आपण 9वी मध्ये शिकलो होतो, बट त्याचा स्टँडर्ड फॉर्म बघू सुरुवातीला आपण. तर क्यूबिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो आणि त्याला सोडवायचं कुठल्या कुठल्या पद्धतीने असतं. तर क्यूबिक इक्वेशन 3 वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये दिलेलं असेल. माइट बी काही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला असं म्हटलेलं असेल की ax चा क्यूब प्लस bx चा स्क्वेअर प्लस cx प्लस d इज इक्वल टू 0 आणि यात समोर म्हटलेलं असेल वेअर x मायनस p इज इक्वल टू 0 असं दिलेलं असेल. किंवा यालाच अजून वेगळ्या भाषेमध्ये काय म्हणतात की ही टर्म अशीच दिलेली असेल आणि समोर दिलेलं असेल वेअर फक्त x मायनस पी इक्वल टू 0 येतं. हा मायनस पी पलीकडे पाठवलेला असेल म्हणजे x इज इक्वल टू काय म्हटलेलं असेल p, म्हणजे इक्वेशन एज इट इज असेल आणि काय दिलं असेल समोर वेअर x इज इक्वल टू p. किंवा अजून तिसऱ्या वेगळ्या भाषेमध्ये कसं म्हणत असतात की ax चा क्यूब प्लस bx चा स्क्वेअर प्लस cx प्लस d याला डिवायडेड बाय असणारी ही टर्म x मायनस p इज इक्वल टू 0. तर हे तिन्ही पण गोष्टी एकच आहे. तिन्ही पण गोष्टी काय दिलेल्या असतात, एकच असतात. तर आता हे झालं क्यूबिक इक्वेशनचे स्टँडर्ड फॉर्मॅट. 3 वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये असतं. आता याच्यामध्ये नेमकं काय काय असतं, कंडिशन काय काय असतं क्यूबिक इक्वेशन बनण्यासाठी. तर क्यूबिक इक्वेशन बनण्यासाठी x चा जो हायएस्ट पॉवर असतो, x चा हायएस्ट पॉवर किती असतो 3, कारण की ते क्यूबिक इक्वेशन असल्यामुळे किती असतो, हायएस्ट पॉवर असतो त्याचा 3. किंवा इक्वेशनची डिग्री पण जी असते, इक्वेशनची डिग्री किती असते 3 असते. जसं लिनियर इक्वेशन असेल, लिनियर इक्वेशन जे दिलेलं राहतं की ax प्लस by इक्वल टू c, तर या केसमध्ये x आणि y चा पॉवर एक एक दिलेला असतो म्हणून इथं x आणि y च्या एक एक व्हॅल्यू येत असतात. जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं ax चा स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ठीक आहे. तर याच्यात x चा पॉवर 2 असतो म्हणून x चे रूट किती येत असतात, 2 येत असतात. x चे पण व्हॅल्यू किती येत असतात, इथं 2 येत असतात. तसं सेम वे इथं क्यूबिक इक्वेशन असल्यामुळे इथं x च्या व्हॅल्यू किती येत असतात, तर 3 व्हॅल्यू येत असतात. ज्यापैकी एक व्हॅल्यू आपल्याला गिवन असते, ज्यापैकी एक व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली असते, गिवन दिलेली असते. ती एकतर डिनॉमिनेटर मध्ये दिलेली असेल किंवा या दोन वेगळ्या फॉर्मॅट मध्ये सांगितलेली असेल. तर क्यूबिक इक्वेशन साठी रिक्वायरमेंट काय असते, x चा हायएस्ट पॉवर 3 असतो. x चा हायएस्ट पॉवर 3 हा स्टँडर्ड फॉर्मॅट. x चा पॉवर 1 न कमी होत चालत असतो. इथं 3 दिलाय, नंतर x चा सेकंड, इथं x चा कितवा पॉवर राहणार, इथं फर्स्ट, आणि इथं किती राहणार आहे x चा 0वा पॉवर. कुठल्या पण नंबरचा 0वा पॉवर म्हणजे काय असतो, 1 असतो. त्यामुळे ही टर्म इथे मेन्शन करत नसतो. ठीक आहे. तर हे झालं क्यूबिक इक्वेशन. आता हे आपण शिकलोय कधी, 9वीला शिकलेलो आहे. तर 9वीला हे शिकलो होतं. तर यामध्ये सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड होत्या. तर 2 मेथड कुठल्या कुठल्या, एक असती लॉंग डिव्हिजन मेथड आणि दुसरी होती सिंथेटिक डिव्हिजन मेथड. तर लॉंग डिव्हिजन मेथडनं जेव्हा क्वेश्चन विचारला यायचा तेव्हा 5 मार्कासाठी असायचं आणि सिंथेटिक डिव्हिजन विचारलं तर 3 मार्कासाठी क्वेश्चन येत होतं. 2 मेथड असतात. कुठली, एक लॉंग डिव्हिजन आणि दुसरी असती सिंथेटिक डिव्हिजन. ठीक आहे. तर आपल्याला बघायचंय लॉंग डिव्हिजन नाही बघायचं आपण, सिंथेटिक डिव्हिजन मेथड. सिंथेटिक डिव्हिजन मेथड न बघू आपण की एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. बट बँकिंग मध्ये काय असतं की 2 इक्वेशन आलेले असते, त्या 2 इक्वेशनच्या व्हॅल्यूचं कम्पॅरिझन आपल्याला करायचं असतं. तर आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं पण नाही सोडवायचे. तर सुरुवातीला आपण पहिले मी एकदा तुम्हाला बेसिकनं सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं सोडून दाखवतो आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्याला फॅक्टर कसे काढता येईल त्यांची ते बघू आपण. तर पहिलं इक्वेशन बघू, एक्स क्यूब प्लस 6x चा स्क्वेअर, एक्स क्यूब प्लस 6x चा स्क्वेअर प्लस 11x प्लस 6 डिवायडेड बाय x प्लस 1 इज इक्वल टू 0. x प्लस 1 इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनचे जे 3 रूट येणार आहेत त्यापैकी एक रूट आपल्याला गिवन असतं जे की इथे दिलेले x प्लस 1. मग एक व्हॅल्यू काय येणार तुमची, तर x प्लस 1 याला काय करून घ्यायचं, इक्वेट करायचं. x प्लस 1 इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू काय असणार आहे, -1. ही एक व्हॅल्यू झाली.
तर जेव्हा आपल्याला कम्पॅरिझन करायचं असतं, 3 फॅक्टर जे येत असतात, तर हा त्यांनी दिलेला आहे म्हणून याला कम्पॅरिझन मध्ये इन्क्लूड नाही करायचं. आपण जे 2 वेगळे फॅक्टर काढणार आहेत त्यांचं कम्पॅरिझन दुसऱ्या याच्यासोबत कम्पेअर करायचं असतं. तर आता याला सोडवण्यासाठी काय करावं लागेल, तर एक रूट दिलेला आहे -1. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा अल्टरनेट नंबरची सम, काय म्हटलं मी, जेव्हा अल्टरनेट कोएफिशियंटची सम जर इक्वल येत असेल त्या केसमध्ये एक रूट ऑलवेज -1 असतो. मग अल्टरनेट नंबरची सम म्हणजे कोणती, की x³ आणि x या दोघांचे कोएफिशियंट, याचं ज्याचं कोणीच नसतं त्याचं कोण असतं, 1 असतं. ठीक आहे, मग 11 आणि 1 किती होणार आहे इथं, 12. आणि नंतर इकडचे या दोन्ही कोएफिशियंटची जर सम केली तर हे 6 आणि 6 किती होत आहे, 12. हे 6 आणि 6 पण किती होत आहे, 12. तर हे जेव्हा इक्वल दिलेले असेल, अल्टरनेट नंबरची सम, अल्टरनेट कोएफिशियंटची सम जर इक्वल असेल त्या केसमध्ये एक रूट ऑलवेज काय दिलेला असतो, -1 दिलेला असतो. ठीक आहे, आता याला सोडवायचं कसं, सिंथेटिक डिव्हिजन मेथड नेमकी काय असते, तर सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं सोडवण्यासाठी तुम्हाला हे असं काढावं लागत असतं. ठीक आहे, त्यानंतर एक जो रूट दिलेला आहे, हा जो व्हॅल्यू आलेली ती इथं पुट करायची -1. त्यानंतर दिलेल्या इक्वेशन मधील सगळ्यांचे कोएफिशियंट पिक करायचे, प्रत्येक पॉवरचं कोएफिशियंट घ्यायचं. मग x³ म्हणजे किती येणार, x³ कोएफिशियंट किती होता, 1 होता. x² कोएफिशियंट किती होता, 6. त्यानंतर x चा कोएफिशियंट किती होता, 11. आणि कॉन्स्टंट टर्म किती होती, 0. कॉन्स्टंट टर्म किती होती, 6. यानंतर काय करावं लागत असतं, तर थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. तर पहिली टर्म जी दिलेली असती हिला ऍज इट इज पुट करायचं खाली इथं. मग इथं किती येणार आहे, 1. काय केलं, पहिली जी टर्म होती ती ऍज इट इज घेतली. त्यानंतर आता या दोघांचं करावं लागत असतो प्रोडक्ट, आणि आलेलं प्रोडक्ट समोर लिहायचं चालायचं, आणि येणाऱ्या नंबरची काय करायची असते, बेरीज करायची असते. तर आता ह्या 1 ने ह्या -1 ला मल्टिप्लाय केलं तर 1 × -1 म्हणजे किती आलं, -1. तो इथे लिहिला आपण. काय केलं, पहिली टर्म ऍज इट इज घेतली, त्यानंतर या दोन्ही नंबरचा गुणाकार केला, 1 × -1 किती आला, -1. आणि आता 6 - 1 म्हणजे किती येणार, तर +5 येणार. 6 - 1 म्हणजे किती येणार आहे, +5. परत ह्या 5 न ह्या 1 ला मल्टिप्लाय केलं तर 5 1 किती येत आहे, 5. बट कोणते 5, मायनसवाले 5 येणार परत. मग आता 11 मधून 5 गेले, उरले किती, तर 6. मग 6 उरल्यानंतर काय करावं लागणार, परत आता हे 6 1 किती येत आहे, 6. बट कोणते 6, तर -6. आणि 6 - 6 किती येत आहे, 0. तर यामध्ये काय होत असतं, नेहमी ही शेवटची येणारी व्हॅल्यू जी असते, इथं जी येणारी व्हॅल्यू असते ही ऑलवेज 0 येत असते. जर इथं 0 नाही आलं तर समजून घ्यायचं इथं कॅल्क्युलेशन करताना काहीतरी गडबड झाली. तर आता हे केलं काय, आपण क्युबिक इक्वेशनला या रूटनं डिवाइड केलं, त्यानंतर जे बनलं हे, तर हे काय बनलं, हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं आहे, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट काय असतो, ax² + bx + c = 0. तर ह्या ज्या व्हॅल्यू आल्या 1 5 आणि 6 हे नथिंग बट काय आहे, a b आणि c च्या व्हॅल्यू दिलेले. हे काय दिलेलं आहे, a b आणि c च्या व्हॅल्यू. तर याच्यावरून आता क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवावं लागणार आपल्याला. परत याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं तर काय येणार आहे, 1x². त्यानंतर काय येणार आहे, 5x. आणि त्यानंतर किती येणार आहे, तर 6 = काय येते, 0. आता याचे फॅक्टराइज करायचे आपल्याला परत, म्हणजे असे 2 नंबर ज्यांचा गुणाकार आला पाहिजे 6 आणि ज्यांची बेरीज यायला पाहिजे किती, तर 5. असे कुठले 2 नंबर येणार आहे, तर असे कुठले 2 नंबर, मग 3 दुने 6 आणि 3 आणि 2 किती होत आहे, तर 5. या दोघांचं प्रोडक्ट किती येणार आहे, 3 दुने 6 आणि या दोघांची सम किती येते, 5. यानंतर काय करत असतो आपण, प्रोडक्ट जेव्हा पॉझिटिव्ह असेल तर मिडल टर्मचे अपोजिट साइन कुणाला देत असतो, दोघांना देत असतो. मिडल टर्मचे अपोजिट साइन कुणाला देत असतो, दोघांना देत असतो. म्हणून मग फायनल फॅक्टर काय आले, तर हे झाले तुमचे आलेले 2 फॅक्टर. आणि कंपॅरिझन आपल्याला याच दोघांचं करायचं असतं, हा -1 त्यामध्ये इन्क्लूड नसतो करायचा, कारण की हा ऑलरेडी गिव्हन आहे आपल्याला, आपण फाइंड केलेले हे. तर याचे 3 फॅक्टर कोणते येणार आहे, मग -1 -2 आणि -3 हे झाले तुमचे या इक्वेशनचे 3. ठीक आहे, तर ही झाली सिंथेटिक डिव्हिजन मेथड. तर याला डायरेक्ट पण सॉल्व्ह करता येतात. पहिलं काय केलं आपण, सिंथेटिक डिव्हिजन मेथडने एक लक्षात ठेवा नेहमी, जेव्हा अल्टरनेट कोएफिशियंटची सम जर इक्वल असेल, 11 आणि 1 12, 6 आणि 6 12, हे दोघं जेव्हा इक्वल असेल तर एक रूट ऑलवेज कोणता राहणार, -1 राहणार. त्यानंतर काय केलं, सिंथेटिक डिव्हिजन करताना या दिलेल्या इक्वेशन मधील प्रत्येक
व्हेरिएबलचा काय केलं आपण, कोएफिशियंट पुट केला, त्यानंतर इथं -1 घेतला, पहिला कोएफिशियंट ॲज इट इज, नंतर या दोघांचा गुणाकार करून समोर आणि मग त्यांची बेरीज करत गेलो. यानंतर इथं काय येत असतो, 0 येत असतो, हे बनत असतो क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काढायचे असते आपल्याला फॅक्टर. हे पहिलं एक्झाम्पल होतं म्हणून हे इक्वेशन बनवलं आपण. नसता इक्वेशन बनवण्याची गरज नाही पडत आपल्याला, फक्त कोएफिशियंट्स घेतले नसतं, मी इथंच फॅक्टराइज करता आलं असतं आपल्याला. 3 2 6 आणि 3 आणि 2 5, म्हणजे नंबर कोणते आले असते, 3 आणि 9. जरी शॉर्टकट नाही लक्षात आलं तर बेसिक म्हणजे या सिंथेटिक डिव्हिजन तरी कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ही झाली त्याला बाय मेथडनं सॉल्व्ह करण्याची पद्धत. आता मी फॅक्टर तसेच राहू देतो, फक्त तुम्हाला अदर एक मेथड सांगतो की याला सोडवायचं कशा पद्धतीने. तर सोडवायचं कशा पद्धतीने, तर दिलेल्या इक्वेशन मध्ये फक्त काय करायचं, तर जसं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय असतं की कॉन्स्टंट टर्म जी असती ती 2 नंबरचा गुणाकार असते. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय असतं की ही 6 जी असते, हे 6 जे दिलेले असते, हे काय असतं, तर 2 नंबरचा काय पाहिजे नसतो आपल्याला, प्रोडक्ट. म्हणजे असे 2 नंबर ज्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे, 6, आणि एक्सचा कोएफिशियंट जो असतो ही त्यांची काय यायला पाहिजे नसते, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, डिपेंड करतं ते. ठीक आहे. तर सेम वे क्यूबिक इक्वेशन मध्ये पण असंच असतं. तर हा जो 6 दिलेला असतो, हा काय असतो, असे 3 नंबर ज्यांचा हा काय पाहिजे आपल्याला, प्रोडक्ट पाहिजे. असे 3 नंबर ज्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे. आणि एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट दिलेला असतो, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट दिलेला असतो, ही पण काय पाहिजे नसते आपल्याला, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, ते डिपेंड करतं साईनवर. ठीक आहे. मग आता तर याला करायचं काय, मग सॉल्व्ह करताना जी शेवटची कॉन्स्टंट टर्म असणार आपली तिचे करायचे फॅक्टर. मग त्या 6चे फॅक्टर घेऊन टाकले आपण. ही शेवटची कॉन्स्टंट टर्म घेतली 6, हिचे फॅक्टर घेतले तर काय काय येणार आहे, मग 6चा फॅक्टर कोण असतो, 1 न भाग जातोय त्याला, 2 न जातोय, 3 न जातोय, 4 न जाणार आहे का, नाही, 5 ने नाही, म्हणजे 6 न जाणार आहे. ठीक आहे. तर इतके झाले हे 1 2 3 आणि 6, हे झाले ह्या नंबरचे फॅक्टर. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये असे 3 नंबर पिक करायचे. एक तर गिवन आहे त्यांचा, एक तर दिलेला आहे आपल्याला, त्याला सपोर्टिंग अजून 2 नंबर घ्यायचे. त्या तिघांचा गुणाकार मिळून 6 आणि तिघांची बेरीज मिळून किती झाली पाहिजे, 6 झाली पाहिजे. तर मग त्या केसमध्ये जर बेरीज 6 पाहिजे ना मला तिघांची, तर एकटा एक नंबर 6 घेऊन चालणार नाही. म्हणजे ते 3 नंबर कोणते असणार आहे, तर हीच तिघ ते 3 नंबर झाले. हे जे 1 2 3 झाले, हेच 3 ते नंबर झाले. या तिघांचा जर प्रोडक्ट केला तर 3 2 6 आणि 6 1 6, म्हणजे प्रोडक्ट किती येतोय, प्रोडक्ट किती आला त्यांचा 6. आणि ऍडिशन जर केली तर 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे ऍडिशन पण किती आली, 6. मग कंडिशन झाली सॅटिस्फाय. मग फक्त याच्यात काय करायचं, याचं साईन चेंज करायचं असतं. तो 1 2 3 दिलेला आहे, तर या तिघांचा साईन चेंज केला तर काय होणार आहे, -1 -2 -3, हे झाले आपले फॅक्टर. ठीक आहे. ते चालेल. इक्वेशन जे सोडवले तेच, डायरेक्ट जरी सोडवले तरी तेच. काय करायचं, कॉन्स्टंट टर्मचे घ्यायचे फॅक्टर, आणि कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर घेतल्यानंतर त्यातून 3 नंबर असे पिक करायचे. एक दिलेला असतो त्याला सपोर्टिंग अजून 2 असे की त्यांचा प्रोडक्ट एक टर्म आणि ऍडिशन काय असेल, जो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट असणार. ते क्रॉस चेक करण्यासाठी काय करायचं असतं, हे दिल लक्षात ठेवा. दिल कसं, तर हे 2 1 2, 3 दोन्ही किती येणार, 6, आणि हे 3 1 किती येत आहे, 3. तर हे दिल लक्षात ठेवा असं. या तिघ आणि या तिन्ही प्रोडक्ट जे आलेले असते यांची सम या 11च्या इक्वल जर असेल, एक्सचा कोएफिशियंट जे इक्वल असेल, तर आपले आलेले फॅक्टर बरोबर आहे. मग आता किती येणार आहे, 6 आणि 2 8 आणि 3 किती येत आहे, तर 11 येत आहे. म्हणजे कंडिशन झाले सॅटिस्फाय. तर आपल्याला सगळे एक्झाम्पल सोडवायचे कुठल्या पद्धतीने, तर याच पद्धतीने सोडवायचे. मी तरी तुम्हाला दोन्ही मेथडला, सिंथेटिक डिव्हिजन पण सोडून दाखवलं आणि डायरेक्ट पण मेथडला सोडून. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, हे 9वीला पण येत होते. 9वीला काय असतं की लॉंग डिव्हिजन मेथड नाही यायची. लॉंग डिव्हिजन मेथड खूप जास्त लेंथी असते, त्यानं सॉल्व्ह नाही करायचे आपल्याला. तर नेक्स्ट इक्वेशन आहे आपलं एक्सचा क्यूब प्लस 15x स्क्वेअर, एक्सचा क्यूब प्लस 15x स्क्वेअर प्लस 74x प्लस 74x प्लस 120 प्लस 120 डिवाइडेड बाय x प्लस 4 इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे झालं सॉल्व्ह करण्याची पद्धत. आता इक्वेशन याला
पहिले आपण सॉल्व्ह करू कुठल्या मेथडनं, सिंथेटिक डिव्हिजन मेथड. मग सिंथेटिक डिव्हिजन साठी काय करायचं असतं आपल्याला, प्रत्येकाचं कोएफिशियंट पिक करायचं. एक्स क्यूबचा कोएफिशियंट एक विथ साइन घ्यायचा, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्यायचं, पॉझिटिव्ह असेल तर एज इट इज घ्यायचं. एक्स स्क्वेअरचं किती येणार आहे 15, त्यानंतर एक्सचा किती येतोय 74, त्यानंतर कॉन्स्टंट टर्म किती दिलेली आहे 120, एक रूट दिलेला आहे आपल्याला एक्स प्लस 4. याला कन्वर्जन केल्यानंतर काय होणार ते इथं, तर एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती होणार आहे -4. हा एक रूट दिलेला आहे त्यांनी, हा आलेला -4 इथं पुट करायचा. यानंतर काय करत असतो आपण, पहिली टर्म एज इट इज खाली घेत असतो. पहिली टर्म एज इट इज खाली घेतली म्हणजे हा 1 एज इट इज इथं. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार 4 एक किती येत आहे 4, बट 4 कोणते आले मायनस वाले 4. मग 15 मधून 4 गेले, उरले किती, तर उरले किती 11, उरले किती 11, पॉझिटिव्ह वाले 11 उरले. परत 11 इंटू 4 जर केला तर 11 चौक किती होत आहे 44, बट कोणते 44 -44. मग 74 -44 म्हणजे किती येणार आहे तर 30, पॉझिटिव्ह वाले 30 येणार. परत हे 30 ने या 4 ला मल्टिप्लाय केलं तर 3 चौक 12 म्हणजे किती येणार -120, आणि प्लस 120 -120 इथं किती येणार आहे 0. तर हा येणारा नंबर हा ऑलवेज 0 असतो, शेवटवाली टर्म काय येत असते 0. हा 0 नाही आलं समजा इकडे काहीतरी गडबड झाली. बट आता याच्यापासून काय बनणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनणार आहे. आता ते बनवलं नाही बनवलं काही फरक नाही पडणार. इक्वेशन बनवलं तर काय बनणार तुमचं की ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, म्हणजे काय येणार की x स्क्वेअर प्लस किती येणार आहे 11x प्लस 30 इज इक्वल टू 0. मग आता हे लिहिलं नाही लिहिलं काही फरक नाही पडत, कारण की आपल्याला फक्त कोएफिशियंटशी घेणं नाही. मग इक्वेशन बनवत नाही बसायचं, इतकं झाल्यानंतर डायरेक्ट याला इथंच ब्रेक करायचं. तर शेवटची टर्म काय असणार आहे प्रोडक्ट, आणि मिडलची टर्म काय असणार आहे ऍडिशन. म्हणजे हा नंबर पॉझिटिव्ह तर ऍडिशन, आणि हा नंबर निगेटिव्ह तर त्या दोघांची काय असणार आहे ती वजाबाकी असणार आहे. मग आता 30 चे असे दोन फॅक्टर पाडायचे ज्यांचा गुणाकार 30 आणि ज्यांची बेरीज किती यायला पाहिजे 11 यायला पाहिजे. तर कोणते येणार आहे ते 6 पंचे 30. कुठले नंबर येणार 6 पंचे 30, आणि 6 आणि 5 11. प्रोडक्ट पॉझिटिव्ह असेल तर मिडलचा ऑपोजिट साइन कोणाला देत असतो आपण, दोघांना देत असतो. म्हणजे झालं सॉल्व. तर आन्सर काय येणार आहे -4 -6 -5. हे झाले आपले रूट 3. ठीक आहे. आता हे झालं सिंथेटिक डिव्हिजन मेथड ना. तर याला डायरेक्ट सोडवायचं कशा पद्धतीने, जे लास्ट वाले मेथड सांगितले तुम्हाला काय करायचं की असे 3 नंबर, तर ही शेवटची टर्म 120 म्हणजे काय असतं त्या 3 नंबरचा प्रोडक्ट पाहिजे नसतो आपल्याला. असे 3 नंबर ज्यांचा गुणाकार किती 120, हे 15 काय असते, असे 3 नंबर त्या तिघांची बेरीज किंवा वजाबाकी असते. तर तिघांची बेरीज किंवा वजाबाकी यायला पाहिजे 15 आणि प्रोडक्ट यायला पाहिजे 120. तर सॉल्व्ह करताना काय करायचं, दिलेला जो कॉन्स्टंट टर्म राहते तिचे घेऊन टाकायचे फॅक्टर. मग नंबर घेतला मी कॉन्स्टंट टर्म 120 चे सगळे फॅक्टर म्हणजे काय 120 ला कोणकोणते नंबर न भाग जातो. मग 1 न भाग जातोय, 2 न जातोय, 3 न जातोय, 4 न जातोय, 5 न जातोय, 6 न जातोय, 7 न जाणार आहे का नाही जाणार, 8 न जातो, 15 8 20 असेल. ठीक आहे. त्यानंतर आता जास्त पुढे जाण्याची गरज नाही, आपल्याला तिघांची बेरीज मिळून 15 पाहिजे होते. आणि एक रूट जो दिलेला असतो ना आपल्याला, याच रूटच्या जवळपास वालेच नंबर राहत असतात. आता रूटच्या जवळपास वाले नंबर 1 4 दिलेला आपल्याला, 1 दिलेला आहे 4. आता याला सपोर्टिंग अजून 2 जण घ्यायचे की त्या तिघांची मिळून बेरीज झाली पाहिजे 15 आणि तिघांचा मिळून गुणाकार झाला पाहिजे 120. जर बेरीज 15 करायची मला तर पाठीमागे येऊन चालणार नाही. असे 3 नंबर पाहिजे, 4 मध्ये अजून कोणते तरी 2 नंबर जोडायचे की ज्या तिघांची मिळून बेरीज 15 यायला हवी होती. बट जर पाठीमागे आलो असतं तर बेरीज 15 होणं पॉसिबल नव्हती. ठीक आहे. त्यामुळे ते एलिमिनेट केलं. तर आता हे दिसतंय बघा, काय दिसतंय थोडस असं बघितलं तर समजून जाईल तुम्हाला. हे नंतर प्रॅक्टिसने व्यवस्थित जमलं. तर हे जर 3 नंबर पिक केले मी, तर 4 दिलेला होता त्याला ऍडिशनल सपोर्टिंग कोणता घेतलं 5 आणि 6. मग हे किती होत आहे 5 चौक 20 आणि 20 सक किती होत आहे 120. जर तिन्ही नंबरचा गुणाकार केला तर प्रोडक्ट किती येतोय तुमचा 120. 5 चौक 20, 20 सक किती होत आहे 20 असे, म्हणजे 120 झाला प्रोडक्ट. किंवा 6 चौक 24, 24 5 20 असे. आणि यांची जर बेरीज केली तर 6 आणि 4 10 आणि 5 15. 15 काय येते ऍडिशन येते. 15 काय येते ऍडिशन. कंडिशन सॅटिस्फाय झाली कशावरती 4 5 आणि 6 वरती. यात काय करायचं फक्त साइन चेंज करायचे. याला काय करायचं साइन चेंज करायचे, म्हणजे फॅक्टर काय येणार तुमचे झालं ते -4 -5 -6. काय येणार -4 -5 आणि -6. क्रॉस चेक करण्यासाठी काय सांगितलं तुम्हाला दिल लक्षात ठेवा.
देईल कसा, तर हा 5 चूक किती येणार आहे इथं, 5 चूक किती होत आहे 20, त्यानंतर 6 पंचे किती होत आहे 30, आणि हा साइन चूक किती होत आहे इथं 24, आणि या तिन्ही नंबरचे सम हा इथला एक्सचा कोएफिशियंट आहे त्याच्या इक्वल यायला पाहिजे इथे का, 30 20 50 20 70 4 74, कंडिशन झालं सॅटिस्फाय. तर सोडवायचं कशा पद्धतीने, तर सिंथेटिक डिव्हिजन वापरत नाही बसायचे, काय करायचं दिलेल्या कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर, कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर तर 1 2 3 4 5 6 आणि 8, अजून पुढे पण येईल 10 आणि 12. ठीक आहे, इतकं दूर जाण्याची गरज नव्हती आपल्याला. तर हा जो एक नंबर दिला असतो, एक रूट जर दिला असतो त्याच्यात जवळपासचे नंबर ते दुसरे दोन रूट असणार. मग 4 5 6 घेतला तर हे 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 5 चौक 20 आणि 20 सगळं किती होतं 120, कंडिशन होतं सॅटिस्फाय. अजून एक दोन एक्झाम्पल बघू. तर प्रॅक्टिस नंतर तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होतील हे एक्झाम्पल, की नेमकं कोणता नंबर ऍडिशन पाहिजे नाही, म्हणजे कुठले 3 फॅक्टर येतील तर क्रॉस चेक करण्याची गरज नाही पडणार. एक एक्झाम्पल, एक्स क्यूब प्लस 9x स्क्वेअर, एक्स क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 23x प्लस 15, 23x प्लस 15 डिवाइडेड बाय x प्लस 1 इक्वल टू 0, x प्लस 1 इक्वल टू 0. ठीक आहे. तर 9 10 ला जे एक्झाम्पल येत होते त्याच्यामध्ये एक पण रूट दिलेला नसायचं, ते सबस्टिट्यूशन मेथडनं तुम्हाला शोधावं लागायचं. किंवा आता जी एक गोष्ट सांगितली होती की अल्टरनेट नंबरचे सम जर इक्वल असेल तर एक रूट ऑलवेज -1 इथे येणार आहे. 23 आणि 1 किती होत आहे 24, आणि 15 आणि 9 किती होत आहे 24, म्हणजे एक रूट कोणता आला तुमचा -1 झाला. किंवा हा जो x प्लस 1 दिलेला आहे, हा इथं काय दिलेला आहे x प्लस 1 इक्वल टू 0, आणि मग x ला पहिलीकडच्या साईडला पाठवलं तर काय येणार आहे x इज इक्वल टू किती होते -1. हा एक रूट दिलेला आहे, बेसिकनं परत एकदा सोडून दाखवतो. तर इथं काय करावं लागणार, तो एक रूट दिलेला इथं घेऊन टाकायचा, सगळे कोएफिशियंट पिक करायचे 1 9 23 आणि 15. यानंतर फर्स्ट टर्म काय करायची ऍज इट इज खाली, मग हा 1 ला 1 इथं घेतलं 1, त्यानंतर या दोन्ही नंबरचा गुणाकार इथे किती येणार आहे -1. ठीक आहे, मग 9 1 म्हणजे किती येत आहे तर पॉझिटिव्ह 8, 8 एक किती होत आहे 8, 23 मधून 8 गेले उरले किती तर 15, आणि 15 एक किती होत आहे तर 15, आणि 15 मधून 15 गेले किती उरत आहे 0, हा ऑलवेज 0च येणार. ठीक आहे. आता हे बनलं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तर असे दोन नंबर ज्यांचा गुणाकार किती 15 आणि ज्यांची बेरीज किती यायला पाहिजे 8, म्हणजे कोणते 3 5 15 आणि 5 आणि 3 किती होत आहे 8. प्रोडक्ट पॉझिटिव्ह असेल तर मिडलचं अपोजिट कुणाला द्यायचे दोघांना, म्हणजे फॅक्टर -1 -3 -5 हे झाले 3 फॅक्टर. ही झाली सिंथेटिक डिव्हिजन मेथड. म्हणजे जरी शॉर्टकट नाही लक्षात आलं तर ह्या मेथडनं तरी तुम्हाला एकदम कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आता डायरेक्ट जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागणार, तर असे 3 नंबर ज्यांचा प्रोडक्ट किती पाहिजे 15, ज्यांचं प्रोडक्ट किती पाहिजे 15, आणि ज्यांची ऍडिशन किती पाहिजे ना आपल्याला 9 पाहिजे. नंबर शोधा. पहिलं तर काय करायचं कॉन्स्टंट टर्म पकडायची 15, हिची घेऊन टाकायची फॅक्टर. याला कशानं भाग जातोय तर 1 न जातोय, नंतर 2 न जातो का नाही, 3 4 नाही 5 न जाणार. ठीक आहे, अजून कशानं जाणार आहे, नंतर डायरेक्ट 15 वर जम्प मारावं लागणार तुम्हाला. ठीक आहे, बट तिघांची बेरीज 15 पाहिजे नाही आपल्याला, सर तिघांची बेरीज 9 पाहिजे नाही, म्हणून 15 येण्याचा काही चान्स नाही किंवा ते घेण्याची गरज पण नाही पडत. मग आता 3 नंबर ज्यांचा गुणाकार 15 आणि ज्यांची बेरीज किती यायला पाहिजे 9, तर हेच 3 नंबर झाले. 5 3 15 आणि 15 1 15, म्हणजे प्रोडक्ट किती आला त्या तिघांचा, प्रोडक्ट किती आला 15. ऍडिशन केली तर 5 आणि 3 8 आणि 1 किती येत आहे 9, ऍडिशन किती येते 9. कंडिशन झाली सॅटिस्फाय. यानंतर काय करावं लागतं, यांचे साइन चेंज करावं लागत असते -1 -3 -5. ठीक आहे, क्रॉस चेक करण्यासाठी काय लक्षात ठेवायचं दिल. मग दिल कसं तर हा 3 1 3, 5 3 15 आणि हा 5 1 किती होत आहे 5. मग 15 आणि 5 20 आणि 3 23. एक्सच्या कोएफिशियंटच्या जरी इक्वल आलं तर कंडिशन झालं सॅटिस्फाय. सोडवायचं कसं मग डायरेक्ट इथून स्टार्ट करायचं. अजून एक एक्झाम्पल. तर जरी शॉर्टकट लक्षात येत नसेल तर सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं पण कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघू आपण.
एक्स क्यूब प्लस 7x चा स्क्वेअर, एक्स क्यूब प्लस 7x चा स्क्वेअर प्लस 14x प्लस 8 प्लस 14x प्लस 8 डिवाइडेड बाय x प्लस 1, x प्लस 1 इज इक्वल टू 0. परत एकदा अल्टरनेट नंबरचे सम जर इक्वल असेल तर एक रूट -1, तर 14 ज्याचं कोणीच नसतं, कोण असतं, एक असतो. 14 ने किती होत आहे 15 आणि 7 ने 8 किती होत आहे 15. 15 15 इक्वल तर एक रूट कोणता येणार आहे -1. एक रूट कंपल्सरी कोणता येणार आहे -1 येणार आहे. याला जर सॉल्व्ह केलं फर्दर तर काय होणार आहे x प्लस 1 इक्वल टू 0. x प्लस 1 इक्वल टू 0. x ला रूटच्या इक्वलच्या अपोजिट साइडला पाठवलं तर काय येणार आहे x इज इक्वल टू काय होतं -1. सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं सॉल्व्ह करू. सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट टर्म एज इट इज म्हणजे कोएफिशिएंट पिक केले आपण त्यांचे सगळ्यांचे. त्यानंतर एक जो रूट दिलेला होता तो घेतला, इथं कोणता आला इथं -1. पुढं पहिली टर्म एज इट इज घ्यावं लागत असते, इथं घेतला 1. या दोघांचा गुणाकार म्हणजे किती आलाय -1. मग 7 मधून 1 गेला उरले किती तर 6. या 6 ने याला मल्टिप्लाय केलं किती आले 6. बट कोणते आले मायनस वाले 6. मग 14 मधून 6 गेले उरले किती तर पॉझिटिव्ह 8 आणि 8 एक किती येत आहे 8. बट कोणते मायनस वाले, इथं किती येणार आहे 0. हे काय बनलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे असे दोन नंबर ज्यांचा गुणाकार 8 आणि ज्यांची बेरीज किती 6. मग काय येणार आहे 4 दुने 8. काय येणार आहे 4 दुने 8 आणि 4 आणि 2 किती होत आहे 6. प्रोडक्ट पॉझिटिव्ह असेल तर मिडलच्या अपोजिट कुणाला साईन, दोघांना साईन. म्हणजे फायनल फॅक्टर काय आलं तुमचे -1 -4 आणि -2. बट कंपॅरिझन करताना कोणाचं करायचं असतं आपल्याला. कंपॅरिझन जर विचारलं असेल की एक्स आणि वायचं कंपॅरिझन तर याच दोघांचं करायचं असतं, कारण की आपण शोधलेले हे हा तर त्यांचं गिवन होतं. मग कंपॅरिझन फक्त यांचंच करायचं असतं. पण टोटल 3 फॅक्टर काय येणार आहे की -1 -4 -2. आता डायरेक्ट त्या मेथडनं कोणत्या फॅक्टरायझेशन मेथडनं काय करायचं तर असे 3 नंबर ज्यांची काय पाहिजे ना आपल्याला, ज्यांचं प्रोडक्ट किती पाहिजे 8 पाहिजे, ज्यांची ऍडिशन किती पाहिजे 7 पाहिजे. कोणते नंबर आहे ना तर सगळ्यात पहिले काय करायचे कॉन्स्टंट टर्मचे घेऊन टाकायचे फॅक्टर. कॉन्स्टंट टर्म किती आहे 8. 8चे फॅक्टर काय काय येणार आहे 8चे फॅक्टर 1 न भाग जातोय याला, 2 न जातोय, 3 न नाही जाणार, 4 न जातोय, 5 न नाही, 6 न नाही, 7 न नाही, 8 न जाणार. ठीक आहे. असे 3 नंबर ज्यांचा गुणाकार 8 पाहिजे होता, मग गुणाकार 8 पाहिजे म्हणजे हा 8 येणार नाही त्याच्यामध्ये, कारण की याला बाकी कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केलं तर मोर देन 8 जाणार आहे. आणि मग ते नंबर कोणते झाले तर हेच 1 2 आणि 4. 4 दुने 8, 8 1 8. प्रोडक्ट जर केला या तिघांचा तर प्रोडक्ट किती येतोय 8. ऍडिशन केलं तर 4 आणि 2 6 आणि किती येत आहे 7. ऍडिशन किती पाहिजे नव्हती 7 पाहिजे नव्हती. कंडिशन झालं सॅटिस्फाय. यांचे साइन चेंज करायचे फक्त -1 -2 आणि -4. क्रॉस चेक करण्यासाठी काय करायचं असतं दिललक्ष ठेवायचं. मग इकडं 2 1 2, इथं 4 दुने 8, इकडं 4 1 4. 8 आणि 4 12 आणि 2 सॉरी 8 आणि 4 12 आणि 2 किती होत आहेत 14. कंडिशन झालं सॅटिस्फाय. तर आजच्यासाठी थांबू एवढं बरंच आपण. उद्या अजून एक्झाम्पल ज्यामध्ये नंतर काय होणार आहे की एक्स क्यूबचा कोएफिशियंट जो असणार आहे एक्स क्यूबला कुठला तरी कोएफिशियंट असेल. आतापर्यंत जेवढे 4 एक्झाम्पल बघितले या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये एक्स क्यूबचा कोएफिशियंट किती होतं ते लक्षात ठेवा. नेहमी सॉल्व्ह करताना काय करायचं एक तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरा किंवा बेटर मेथड आहे की काय करायचे कॉन्स्टंट टर्म जी असते तिचे करायचे फॅक्टरायझेशन. आणि ही जी कॉन्स्टंट टर्म असते ती काय पाहिजे नसते त्या 3 नंबरचा प्रोडक्ट. आणि एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट जो असतो तो काय पाहिजे नसतो त्या 3 नंबरचे काय पाहिजे नसते आपल्याला ऍडिशन. चलो थांबू आपण, बाकी धन्यवाद.